आले ते. नमस्कार, मी ॲडव्होकेट साने. माझे वकील आहेत, जामीन करतील तुमचा. तुम्हाला कोणी सांगितलं माझा जामीन करायला? मी हवं तर जेलमध्ये राहीन, पण तुमच्या मदतीने जामीन घेणार नाही. मला हा जामीन नकोय. मला परत आत टाका. काय बोलताय तुम्ही? मिळतोय ना जामीन, मग नको कशाला म्हणताय? मला राजवीर मोहिते पाटील यांच्याकडनं कोणतीही मदत नकोय. असं काय करताय तुम्ही? आरती, मी सांगितलं ना, मला त्यांच्याकडनं कोणतीही मदत नकोय. मी जेलमध्ये राहीन. तुम्ही उगाच हट्ट करताय. हा, हट्ट म्हण किंवा काही म्हण, पण मला यांच्या मदतीनं जामीन नकोय. अहो कर्नल साहेब, अशा केसमध्ये इतक्या लवकर जामीन मिळत नसतो, पण यांच्या मदतीमुळे तुम्हाला जामीन मिळाला आणि तुम्ही नाकारताय. पुन्हा एकदा विचार करून बघा. बाबा प्लीज प्लीज विचार करा. गरज नाहीये. मी माझा निर्णय सांगितलाय आणि त्याच्यावर मी ठाम आहे. बाबा का चिडताय तुम्ही राजवीरवर एवढं? ते तुम्हाला वाटतात तसे नाहीये. तुमचा खरंच काहीतरी मोठा गैरसमज झाला. तुम्ही आता त्यांना गावासमोर एवढं काही बोललात, पण तरी ते आलेत ना आपल्या मदतीसाठी. तुम्ही प्लीज मनातून गैरसमज काढून टाका. तुम्ही एक काम करा, तुम्ही आता या पेपर्सवर सह्या करा. आपण घरी जाऊन निवांत बोलू. तुम्हाला असं इथे या अवस्थेत नाही हो बघवते. मला खूप त्रास होतोय. बाबा राजवीर वाईट असते तर त्यांनी तुमच्या जामिनासाठी एवढी खटपट केली असती का? मी सांगितलं होतं त्यांना मला मदत करा म्हणून. अहो साहेब, पुन्हा पटकन जामीन मिळणार नाही. ते माझं मी बघून घेईन. तुम्ही काळजी करू नका. बाबा प्लीज असं नका करू. आपण हे सगळं घरी जाऊन निवांत बोलूया. आता प्लीज सही करा प्लीज. तुला सांगितलं ना, मी हे नाही करू शकत. नितीश ऐक ना बाळा, तू काहीतरी समजव ना त्यांना. आरती, मला समजवण्याची गरज नाहीये. मी निर्दोष आहे आणि मला सोडवण्यासाठी कोणाच्याही जामिनाची मला गरज नाहीये. आणि यांच्या मदतीने जामीन घेण्यापेक्षा मी जेलमध्ये राहणं पसंत करेन. राजवीर, 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 राजवीर ऐक. राजवीर प्लीज ऐका ना खूप माझं. झालं म्हणवा प्लीज. बस आता अजून अपमान नाही सहन करू शकत. तुम्ही प्लीज चिडू नका. तुम्हाला काय मी मूर्ख वाटतो म्हणवा? तुमचे वडील मिनिटा मिनिटाला माझा अपमान करता आणि मी सहन करायचं, आणि तुम्ही म्हणता मी चिडायचं पण नाही. मला कळतायत बाबा सतत तुमचा अपमान करतायत, पण प्लीज समजून घ्या ना. त्यांची मनस्थिती आता ठीक नाहीये. का समजून घ्यायचं मी? तुमच्या बाबांनी अख्ख्या गावासमोर माझा अपमान केला, तरी मी काय केलं? इथे आलो ना, मदत करायला आलो, बेल करायला आलो. त्यांची इथे पण अपमान केला. दरवेळी मी का समजून घ्यायचं मला सांगा? मला खरंच कळत नाही राजवीर मी काय करू. नाही, तुम्ही काय करू नका म्हणून. होऊ द्या माझे अपमान, नाहीतर काय बाकी असो. असं का बोलताय तुम्ही? मग कसं बोलू? काय वाटेल ते आरोप केले त्यांनी माझ्या. काय म्हणाले ते? तुमची शाळा बंद करण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हाला असं वाटतं मी करेन? मला माहितीये तुम्ही असं नाही करू शकत. बाबा एवढं बोलले, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला का? नाही ना, कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही प्लीज समजून घ्या ना. का समजून घ्यायचं मी तुमच्या फॅमिलीला? सांगा ना, का समजून घ्यायचं? जर ते मला त्यांच्या फॅमिलीचा भागच मानत नाही तर मी का समजून घ्यायचं? ना की नितीशला काय बोलला तुम्ही, जाऊन भांडला ना त्याच्याशी की राजवीर आपल्या फॅमिलीचा भाग आहे, पण आता पण तेच प्रूव्ह केलं की ते मला तसं समजत नाही. मला माहितीये बाबा जे काही बोलले ते खूप चुकीचं बोलले. त्यांच्या वतीने मी माफी मागते तुमची. आय एम रिअली सॉरी. नकोय मला तुमचं सॉरी. तुम्ही नका ना मनाला लावून घेऊ. बाबांचा गैरसमज झालाय काहीतरी. आपण एक काम करूया, आपण निवांत बसून हे बोलूया आणि क्लिअर करूया. त्याचा गैरसमज झालाय, माझ्या बाबतीत काही डाऊट आहे तर आरोप करण्यात येऊन माझ्याशी बोलायचं ना, मी क्लिअर केलं असतं ना सगळं. आय एम रिअली सॉरी. हेच चुकतं म्हणवा तुमचं. दरवेळी तुम्ही त्यांना पाठीशी घालताना हे चुकतं तुमचं. मग ते कसे वागते?
असं नाहीये काय. असंच आहे मला. ते फक्त तुमचे बाबा आहेत म्हणून मी स्वतःवर कंट्रोल केलाय. नाहीतर राजवीर मोहिते पाटील कोणताच अपमान सहन करत नाही. आणि हा अपमान आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. मी नका ना स्वतःला त्रास करू. त्रास ऑलरेडी झालाय मनवा. आणि हा त्रास आणि हा अपमान मी आतापर्यंत फक्त तुमच्यासाठी सहन केला, पण आता नाही, आता बस झालं. राजवीर तुम्ही राजवीर ऐका ना, तुम्ही प्लीज असं राजवीर राजवीर प्लीज एकदा ऐकून तरी घ्या माझं. राजवीर अहो काय चाललंय तुमचं? तुम्ही प्लीज ऐका ना माझं. तू प्लीज शांत हो. कशी शांत हो? तुम्ही डोक्यात कसला राग धरून बसलात तेच कळत नाहीये मला. हे बघ, मला जे बोलायचं होतं ना ते माझं बोलून झालेलं आहे. आता माझा निर्णय बदलणार नाहीये. कर्नल साहेब, खरं तर हे माझं काम नाहीये, तरी पण तुम्हाला सांगतो की तुम्ही चुकीचा डिसिजन घेतला. तुम्ही मध्ये नाही बोललात ना तर फार बरं होईल. बाबा हे काय चाललंय सगळं? का वागताय राजवीरशी असं? ते चिडून निघून गेले माहितीये. मी सांगितलं होतं त्यांना इथे यायला. तुम्ही प्लीज असं वागू नका. तुमच्या अशा वागण्याचा आम्हाला सगळ्यांना त्रास होतोय. म्हणून तूच सांग बाई, ते कुणाचंच ऐकत नाहीयेत. आरती प्लीज मला फोर्स करू नका. नितीश प्लीज तू तरी समजाव बाबांना. राजवीरने एवढी जामिनाची तयारी केली त्यांच्यासाठी आणि त्यांनी जामीन नाकारला. प्लीज बोल त्यांच्याशी. मग त्यात काय चुकलं? त्यांनी जे काही केलंय ते बरोबर केलंय. नितीश तू काय बोलतोयस? मी तुला त्यांचा गैरसमज दूर करायला सांगते आणि तू तू त्यांची साथ देतोयस. कारण तू त्यांची साथ सोडलीस. मी बरोबर बोलतोय. आज तू बाबांवर अविश्वास दाखवला. जाऊ दे, मला आता या विषयावर काही बोलायचंच नाही. कारण बाबांनी जो काही डिसिजन घेतलाय तो बरोबर घेतलाय. एखाद्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय बाबा कोणतंही पाऊल उचलणार नाही. हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. नितीश, आता बाबांची सुटका हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण हा सगळा विषय घरी गेल्यानंतर सुद्धा बोलू शकतो. ऐकलंस? ऐकलंस काय काय म्हणाली ते? आता बोल. आता का गप्प बसलास? बाबा सुटायला नको आहेत का? बाबा निर्दोष आहेत आणि त्यांची सुटका होणारच. त्यासाठी त्यांना राजवीर मोहिते पाटलांसारख्या माणसाकडून जामिनाची आवश्यकता नाही. नितीश बास. खूप बोललास ना तू. मी काय चुकीचं बोललो? काय चाललंय? पोलीस स्टेशन आहे. सावंतराव, तुम्ही जामीन नाकारलाय, त्यामुळे तुम्हाला पोलीस कोठडीत ठेवावं लागेल. कोरे घेऊन जाय ना. अहो आता बाई काय बोलतेस तू? मनवाच्या बाबांनी चोरी केली? माझा विश्वासच बसत नाहीये. तू नक्कीच काहीतरी चुकीचं ऐकलंस. नाही रे, माझाही विश्वास बसत नाहीये. मनवा निघत होती ना तेव्हा तिला फोन आला, तेव्हा कळलं. पण असं कसं झालं? आता ते मनवा आल्यावरच सगळं कळेल. माई तू एक काम कर, मनवाला फोन करून विचार नेमकं काय झालंय. नाही नाही, आता नको. अरे नको काय माई? काय घडलंय नेमकं आपल्याला कळेल नको का? मोहन, ती आल्यावर सगळं कळेल ना आपल्याला. मला हेच कळत नाही की मनवाच्या बाबांसोबत असं कसं काय झालं. मला पण तोच प्रश्न पडला. चोरीचा आरोप कसा कोण त्यांच्यावर करू शकतं? बघ ना, किती सभ्यगृहस्थ आहेत ते. देशाच्या सेवेसाठी इतकी वर्ष सेनेत काढली त्यांनी. त्यांच्यावर असा आरोप करणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. हे आरोप करणारे एकदा भेटू देत मला.
एकेकाचा असं मुस्काट फोडतो ना मी. गावकऱ्यांचा काहीतरी गैरसमज झालाय एवढं मात्र नक्की. बघ ना. पण माई हे तू चुकीचं केलंस ना माझ्या बरोबर. आता काय झालं? तू त्याच वेळेला का नाही सांगितलंस मला? जाऊन गावकऱ्यांची कान उघडणी केली असती बरोबर. अरे मला समजलं तेव्हा मलाच काही सुधरत नव्हतं. तुला काय सांगणार होते? नाही ठीक आहे, तू काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. कधी एकदाची मनवाशी बोलते असं मला झालंय. तिथली परिस्थिती समजल्याशिवाय चैन नाही पडणार मला. पण माई खरंच तसं झालं असेल तर? अरे काय बडबडतोयस तू? मी फक्त भीती बोलून दाखवली ग, बाकी काही नाही. म्हणजे काय, खूप पैसा पाहिला की भल्या भल्यांचे डोळे फिरतात ना. आणि दागिनी म्हणजे फार मोठा ऐवज असणार. नाही रे बाबा, उगीच काहीतरी बोलू नकोस तू. नाही पण कोणीतरी पाहिलं असेल म्हणूनच आरोप केलाय ना. मला खात्री आहे असं काहीच झालं नसेल. हो ते आहेच. बरं राजवीर कुठे? तो मनवा सोबतच आहे म्हणाला. मी जाऊ का? अरे राजवीर, राजवीर, अरे काय झालं तिकडे? ठीक आहे ना सगळं? तू बोलत का नाहीयेस? तुला वेळ का लागला एवढा? आणि मनवा कुठे? राजवीर, मनवाच्या बाबांची तुझी भेट झाली का? सांग ना काय झालं ते. मनवाच्या बाबांना मंदिरातले दागिने चोरण्याच्या आरोपाखाली अटक झाली. काय? रंजू रंजू रंजू, काय झालं? उठ उठ. झोपू दे मला आता. काय झालं? झोपतेस कसली? मी तुला जे सांगणार आहे ते ऐकून तुझी झोप उडेल. काय काय झालं? बोल आता. मला तुला एक सॉलिड बातमी द्यायची आहे. कसली बातमी? काय झालं? सांगा ना लवकर. मनवाच्या बाबांना अटक झाली आहे. काय सॉलिड बातमी दिली तुम्ही? पण नक्की ना? आता मी खोटं बोलणार आहे का तुझ्याशी? काय रंजू? नाही तसं नाही हो, पण माझा विश्वासच बसत नाही याच्यावर. हे मनवाचे बाबा किती सज्जन माणूस आहेत, त्यांना कशाला अटक होईल? राजवीरनी स्वतः ही बातमी दिली. आता बसेल विश्वास? तुम्हाला राजवीरने सांगितलंय? बघ, मग 100% बातमी खरी असणार. आपण आपल्या यशाच्या अगदी जवळ येत चाललोय. पण अटक का झाली? काय झाली अटक? आता मंदिरात चोरी नाही का झाली? पण त्याचा मनवाच्या बाबांशी काय संबंध आहे? अगं त्यांच्यावरच आळ आहे चोरीचा. बापरे, त्या मनवाचा चेहरा बघण्यासारखं झाला असेल ना? ती संधी नाही मिळाली. म्हणजे कारण राजवीर एकटाच घरी आलाय. हं? असं कसं होईल? राजवीर एकटा कसा काय घरी आला? तेच कळत नाहीये. खरं तर जावई म्हणून त्यांनी तिथे थांबणं अपेक्षित आहे. हो ना. त्यांची मदत करायला हवी त्यांनी, पण तसं काही दिसत नाहीये. पण जाऊ दे, जे झालं ना ते चांगलंच झालं. पण ते लवकर सुटू नयेत तर खरी मजा येईल. तुम्ही लोक अजून गेला नाही, इथे थांबून काही होणार नाहीये. आम्ही आमच्या वकिलाची वाट बघतोय. ते पेपर बनवून घेऊन येत आहेत. पेपर? अहो आता कसे पेपर बनतील? काय म्हणताय ते? आई तू नको टेन्शन घेऊस. वकील येत आहेत आपले. हा, बाबांना आज नक्की जामीन मिळेल. येतील ते. अहो ते आता आले तरी जामीन मिळणं मुश्किल आहे. तुम्ही दुपारी जामीन घ्यायला पाहिजे होता. काय? तू फोन कर ना वकिलांना, फोन कर. आई अगं ते बाहेर गावी होते, त्यांना बाबांबद्दल कळल्यानंतर ते लगेच तिकडनं निघाले. नको टेन्शन घेऊ, येतील ते. अरे पण आता खूप उशीर झालाय रे. मन्या खरंच खूप उशीर झालाय. तू निघ ना. राजवीर वाट बघत असतील ना तुझी. आई काय बोलतेस तू? तुम्ही दोघं इथे आहात आणि मी घरी जाऊ? नाही तसं नाही, तू निघ. आम्ही दोघं जण थांबतो ना इथे. नाही, मी थांबते तुमच्या बरोबर.
हे बघा खूप रात्र झालीये. ताई तू एक काम कर, आईला घेऊन आपल्या घरी जा. आणि तू? मी थांबतो इथे, वकील येतील आणि मी बाबांना घेऊनच घरी येईन. नाही नको, मग आम्ही पण इथेच थांबतो. आई मी तुला सांगितलं ना, बाबांना नक्की जामीन मिळेल. तू नको टेन्शन घेऊस, जा तू घरी. नक्की जाऊ का रे? आई म्हणे काय करायचं बाळा, निघायचं का? मनू, निघायचं का? हो हो निघूया. मी फक्त एकदा राजवीरशी बोलून घेते. ताई, आपले बाबा इथे जेलमध्ये आहेत. आणि यासाठी सुद्धा तुला नवऱ्याची परमिशन घ्यावी लागते. नितीश, ते सुद्धा वाट बघतायत तिची. करू दे तिला फोन. मनू कर तू बाळा. आलेच. हॅलो. हॅलो राजवीर, तुम्ही घरी पोहोचलात का? राजवीर, मी विचार करत होते की बाबांची सुटका होईपर्यंत मी इथेच राहावं. तुम्ही फोन कशासाठी केलाय म्हणवा? हेच विचारायला. याला विचारणं नाही सांगणं म्हणतात म्हणवा. राजवीर, मी आई आणि नितीश बरोबर थांबणं खरंच खूप गरजेचं आहे. आई खूप खचली आणि नितीशने पण खूप टेन्शन घेतलंय. मला थांबावंच लागेल. हॅलो, तुम्ही प्लीज रागवू नका ना राजवीर, प्लीज बोला. तुमच्या नवऱ्याचा तिकडे एवढा अपमान झाला तरी तुम्हाला तिकडे राहावंसं वाटतंय तर काय बोलणार मी म्हणवा? असं नाहीये राजवीर, प्लीज असं नका बोलू. मी बोललो तरी प्रॉब्लेम आहे, मी नाही बोललो तरी प्रॉब्लेम आहे म्हणवा. मला माहिती आहे आज जे काही झालं ते खूप शॉकिंग होतं, पण तुम्ही प्लीज समजून घ्या ना, प्लीज. कमाल करता म्हणवा तुम्ही. एवढं सगळं झालं तरी मी समजून घ्यायचं. मी नको राहू का? तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा म्हणवा. नाही, तुमची इच्छा नसेल तर मला सांगितलं ना म्हणवा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. माझं काहीच म्हणणं नाही. ठेवतोय फोन. राजवीर, ठीक आहे ना सगळं? असं काय करतोस राजवीर? जेवला का नाहीस? भूक नव्हती माही. मनवाचा काही फोन आला होता का? आला होता आताच. काही दिवस तिकडेच राहणार आहेत त्या. अगदी योग्य निर्णय घेतला तिने. राजवीर, मला एक गोष्ट कळत नाही. तू मनवाला सोडून घरी कसा काय आलास? तू तिथे थांबायला हवं होतंस ना? कितीही झालं तरी घरातल्या कर्त्या पुरुषावर संकट आलं की घराला मानसिक आधाराची गरज असते. तू तिकडे त्यांना आधारासाठी थांबायला हवं होतंस. मग खरं तर इच्छा तीच होती. अरे मग का नाही थांबलास? कर्नल साहेबांच्या जामिनासाठी सुद्धा प्रयत्न केले मी, पण त्यांना नकोय ते. म्हणजे? त्यांचा विश्वास नाहीये माझ्यावर. अरे असं का म्हणतोयस? माई कर्नल साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप लावले. कसले आरोप? मनवाची शाळा बंद करण्याच्या मागे माझा हात आहे असं म्हणणं आहे त्यांचं. काय? अरे असं कसं म्हणू शकतात ते? ते मलाही कळलं नाही, म्हणून निघून आलो मी तिकडून. हे भलतंच काहीतरी घडून बसले राजवीर. नाही, सगळ्यांसमोर खूप बोलले ते मला. निमूटपणे ऐकून घेतलं मी, पण एका मोमेंटला एवढा अपमान सहन नाही झाला म्हणून निघून आलो मी. अरे पण असं का वागले ते? माहित नाही.
एवढं सगळं वागले माझ्या बरोबर तरी मी जेलमध्ये त्यांना भेटायला गेलो. वकील होता सोबत, पण जामीन नाकारला त्यांनी. सांग आता काय करायचं मी? राजवीर, त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला असेल. मलाही तेच वाटतंय. मी बोलू का जाऊन? नाही बाई, माझा अपमान झाला, तुझा सुद्धा होऊ शकतो. मग तू मला काही बोलला का नाहीस? कुठल्या तोंडाने सांगणार माही तुला? हे सगळं सहन झालं नाही मला, म्हणून निघून आलो मी. मला मनवाशी बोललंच पाहिजे. मी तिला फोन करते. नाही नाही, आता नको करू. आता टेन्शन मध्ये असतील त्या. ठीक आहे, एक काम कर, मला उद्या घेऊन चल. मला मनवाशी आईला भेटायचं.